जंतर मंतरवरची सकाळची आंदोलन स्थळाची परिस्थिती काय असते हे मी सुरुवातीला आता दाखवतो, कारण कालपासून आपण सगळेच व्हिडिओज पाहिलेले आहेत, आंदोलन पाहिलेले आहे. मात्र या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकाळची वेळ कशी असते या आंदोलन स्थळाची ती आता दृश्य आपण पाहतोय. सकाळच्या अर्थातच अनेक जण रात्रभर या ठिकाणी पाहायला मिळतच होते. मात्र सकाळ झाल्यानंतर सुरुवातीला चहा आणि काही नाश्ता करायची खरं तर ही सुरुवात असल्यामुळं अर्थातच चहा बिस्किट खाण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी आहे. आणि हे सगळे बिस्किट चहा जे आहे ते अनेकांकडून मदत म्हणून या ठिकाणी पाठवले जे ते जात आहेत आणि त्यांच्याकडून खरं तर ही मदत केली जाते. या ठिकाणी व्यक्ती आहेत ज्यांच्याकडून हे चहा नाश्त्याचं वाटप खरं तर सुरू आहे. कहासे आहे? जळगाव, महाराष्ट्र. महाराष्ट्राचा आहेस तू. खरं तर ही समाजसेवा तू खरं तर इथं करतोय असं मागासपासून अनेक जण सांगताना पाहायला मिळतं. काय कशा पद्धतीने परिस्थिती परिस्थिती खूप शांततेची आता इकडं. बोला. या ठिकाणी चहा आणि बिस्किटचं वाटप करतो आणि हे माझ्याकडनं नाहीये, हे भाऊ आहेत. हे भाऊ विदेशातनं कालच आलेत आणि त्यांनी आज सकाळी चालू केलं. कुठल्या गावचे ते इकडचे दिल्लीचे आहेत. दिल्लीचेच आहे. हा, पण आउट ऑफ स्टेट ना आलेत. ओके सर, कहाँ से आए हो आप? दिल्ली से। दिल्ली बाहर का ही इंडिया से बाहर रहते हो? हाँ, नहीं इंडिया से बाहर नहीं, थोड़ा आउट ऑफ दिल्ली, मतलब आउट ऑफ इंडिया गया हुआ था मैं। बट मुझे इस बारे में पता चला कि तो फिर मैं रात यहाँ पे आया और आके मैंने देखा कि जिस तरीके से माहौल है खराब है, हमारे जो भाई हैं यहाँ पे जो प्रोटेस्ट कर रहे हैं, अपनी आवाज़ उठा रहे हैं, तो मुझे लगा कि उनके लिए कुछ करना चाहिए। बाहर से यहाँ पे आए? हाँ, तो वही फिर मैंने देखा। सॉरी, क्या नौकरी करते हो? नहीं मेरा खुद का बिजनेस है। कहाँ पे बिजनेस? और ये अपना ओखला शाहीन बाग। हाँ, वहाँ पे मेरा खुद का सेल्फ बिजनेस है और मेरी कपड़े की शॉप भी है। तो मुझे लगा कि यहाँ पे किस चीज़ की ज़रूरत है वही मुझे करना चाहिए। और मेरी पूरी कोशिश है कि जब तक जो हमारे युवा हैं, जो हमारे स्टूडेंट हैं, उनकी आवाज़, जो उनकी मांगे हैं, जब तक पूरी नहीं होती, जब तक ये प्रोटेस्ट चलेगा तब तक मेरा जो यहाँ पे डेली का आना जाना रहेगा। हाँ, पूरी कोशिश रहेगी। और कितने दिन तक ये सब चलेगा आपको लगता है? और आप तो यहाँ पे आए हो? देखो, मुझे आज, मैं कल आया था और आज मेरा फर्स्ट डे है मॉर्निंग का। और मैं जब तक हमारे स्टूडेंट हैं उनकी आवाज़ें, जब तक जो उनकी डिमांड है पूरी नहीं हो जाती, तो हमारी पूरी कोशिश है कि जब तक हम अपने स्टूडेंट को, जो हमारे युवा हैं, जो उनकी डिमांडें हैं, जब तक उनकी पूरी नहीं हो जाती तब तक ये प्रोटेस्ट चलेगा। मेरी पूरी कोशिश है कि उनके लिए जो भी मुझसे बनेगा मैं करता रहूँगा। नक्कीच. खरं तर जळगावचा मुलगा आहे, त्याच्याशी प्रतिक्रिया खरं तर घेणार आहे. कसं इथलं वातावरण तू बघतो? किती दिवसांपासून इथे आहे? मी आता 3 दिवसापासून आहेत. जसं मला माहिती पडलं की लाठीचार्ज वगैरे झाला 20 तारखेला, जसं मी व्हिडिओ बघितला तसंच मी इकडे निघून आलोय. त्या दिवसापासून तर आजच्या दिवसापर्यंत इकडे वातावरण एकदम शांत आहे, कुठलंही झगडं नाही, काही नाही. खरं तर ही मागणी घेऊन तू इथं आलायस. इथं राहायची व्यवस्था वगैरे तू कसं आता सगळं ऍडजस्ट करतोयस इथं या आंदोलनस्थळी? या स्थळी मी इथं राहतोय. इथं कुठेतरी इकडे झोपून जातो मी रात्री आणि सकाळी रात्री इकडे कुठेतरी फुटपाथवरती झोपून जातो आणि सकाळी जेवणाला वगैरे चहाला बाहेरून लोक पाठवतात आम्हाला. नक्कीच. खरं तर ह्या जळगावचा होता. अजूनही काही विद्यार्थी आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. कहाँ से मैं देहरादून से आया हूँ. मैं वैसे पुणे से, पुणे मेरा होम टाउन है. मराठी आते? हाँ, मराठी येते मला. मी मराठीच आहे. देहरादून मध्ये मी शिकतो सध्या. काय शिकतो सर? MBA करतोय. हो. आता तू इथं देहरादून वरून आलेला आहेस. कशी तुला या आंदोलनामध्ये यावं असं का वाटलं होतं आणि काय परिस्थिती तू पाहिलीस आणि मग तू इथे यायचा निर्णय घेतलास आणि एकटा आलेस? कसं आलेस? मी एकटाच आलेलो आहे आणि घरी सांगितलेलं नाहीये. पहिली गोष्ट, मी जेव्हा बघितलं ऑनलाईन की आपल्या सांगलीकडून किंवा कोल्हापूरकडून जर म्हातारे कोतारे येऊ शकतात एवढ्या लांब दिल्लीला, तर मी तर युवा आहे, मी येऊ का नाही शकत? एवढ्या जवळच आहे आणि राहिला. सांगितल्या आजींचा व्हिडिओ पाहून व्हिडिओ पाहिला. हो, व्हिडिओ पाहिला मी त्यांचा. त्यांना बघून मला अजून प्रोत्साहन आलं आणि मी त्यासाठी इथे आलो. आणि माझ्या मित्रांना खूप मारण्यात आलेलं आहे आणि त्यांना एकटं सोडून मग मी कसं राहू शकतो? त्यासाठी मी त्यांना समर्थन द्यायला इथं आलेलो आहे. आता किती दिवस राहायच्या तयारीने तू आलास? आता बॅग तर तुझी दिसते. 3-4 दिवस तर कमीत कमी, कारण की माझी इंटर्नशिप सोडून मी आलोय. मग 3 दिवस तर राहणार आहे मी इथं. बॅग मध्ये किती कपडे घेऊन आलेले? 2च जोडे, जास्त लागत नाही. तिथे आपण प्रोटेस्ट करण्यासाठी आलो, जास्त काय इथे फिरण्या वगैरेसाठी आलो नाहीये. मित्रांना समर्थन द्यायला आलेलो आहोत आपण. त्यासाठी नुसतं जे इसेन्शियल्स आहेत, चार्जर वगैरे, आणि लोकांना जर मदत करू शकलो तेवढीच माझे हे आहे. मात्र या ठिकाणी तू आंदोलनाची परिस्थिती पाहिलेली आहेस आता. मात्र तिथं कुठलीही सुविधा आता तुला मिळणार नाही. इथंच झोपावं लागणार. कसं? आणि मी प्लॅन बनवून आलेलो आहे. माझ्या डोक्यात हा विचार होता की तिथे कोणतीच सुविधा भेटणार नाहीये, पण कित्येक तर लोक आहेत. तर व्यवस्थित खायची खूप व्यवस्था आहे. पण इथे माझ्या दिल्लीमध्ये खूप मित्र आहेत, मग मला झोपणे वगैरेची सुद्धा काही त्रास नाहीये.
असं मित्र खूप सहायता करतायत तिथे. आणि खाण्यापिण्याची तर तुम्ही बघू शकता कितीतर विद्यार्थी त्यांच्या संबंधी किती हेल्प करत आहेत आता इथे. सांगणार आहेस की नाही काय? घरी सांगणार आहे, आज रात्रीपर्यंत सांगणार आहे घरी की आलोय म्हणून. किती दिवस राहशील? 3 दिवस तर हो 3 दिवस तर राहणार. नक्कीच. खरं तर किती आपला छोटासा त्या ठिकाणी पाठिंबा असावा म्हणून 3 दिवसासाठी का होईना हा या ठिकाणी देहरादूनवरून आलाय. पुणेच आहे विशेष करून तो. मात्र इथं अजूनही काही लोक आहेत. तू देखील मराठी आहेस, मगाचपासून मला बोललास कसं ह्यात आंदोलन पाहतोस? किती मला आता सध्या 5 दिवस झालेले आहेत. मी अमरावतीवरून आलेलो आहे. म्हणजे जेव्हा 20 तारखेला लाठीचार्ज झाला तेव्हा पण मी इथं होतो. 20 तारखेला इथून रॅली निघाली होती संसदला. मारहाण झाली तेव्हा? हो, मी म्हणजे स्टार्टिंगलाच होतो मी पहिल्या लाईनमध्ये. आणि म्हणजे सगळं आम्ही एकदम शांततेपूर्वक आंदोलन करत होतो. आम्ही रॅली काढली आणि जेव्हा संसद समोर त्यांनी बॅरिकेड लावले आम्ही तिथपर्यंत पोहोचलो आणि त्यांनी मग काहीच पाहिलं नाही. जसं एक बॅरिकेड निघालं ते सगळेच आले आमच्या अंगावर. त्यांना मुलींना पण सोडलं नाही. एका मुलीच्या गळ्यावर मारलं. ती मुलगी खाली पडली तर तरी पण तिला मारत होते. मला मारलं, सगळ्यांना मारलं. माझ्या बाजूचा मुलगा एक बेहोश पडला तरी त्याला मारत होते. कोणावरच त्यांना दया नाही आली, सगळ्यांना मारत होते. कितने दिन से यहाँ पे आप खरं तर किती दिवसांपासून तू इथं आता राहिलेलं आहेस तर सांगितलंस. मात्र पुढं अजून किती दिवस आता तुझं राहायचं प्लॅन आहे? एकीकडे हे सोनम वांगचुक जे आहेत ते उपोषण करताना पाहायला मिळतात. तिने उपोषण मागे घ्या असं सांगताना दिसत आहेत. तुला काय परिस्थिती आता वाटते तिने उपोषण सध्या काल अभिजित सर बोलले त्यांचं उपोषण आणखी चालूच आहे. म्हणजे त्यांनी तोडलं नाही त्यांचं उपोषण आणखी. आता जिथपर्यंत ते पण राहतील तिथपर्यंत आम्ही पण राहू. आता परिस्थिती ती बदलेल असं वाटतं तुला या सगळ्या आंदोलनात? आता देशचा युवा येत आहेत. 5 लाख 20 तारखेला 5 लाख पेक्षा जास्त विद्यार्थी होते आणि आता पण येणं चालू आहेत. काही ना काही त्यांना हवा तर बदललीच पाहिजे. कारण एवढे युथ येत आहे, एवढा त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे आम्ही करू शकतो. आणि काही ना काही सरकारला पण विचार करायला पाहिजे याबद्दल. हो. कहाँ से हो आप? मैं उत्तर प्रदेश यूपी 93 झांसी से बिलोंग करता हूँ और पिछले 6 दिन से यहाँ हूँ. मैं अपनी जान तो गवा क्या कुछ देख रहे हो यहाँ पे सब आंदोलन? यहाँ सिर्फ हम आंदोलन में ये देख रहे हैं, यहाँ हमारे जितने भी युवा भाई हैं, जितने भी युवा शक्ति है, यहाँ हम लोग अपना अधिकारी तो मांग रहे हैं. मोदी से कोई झूठे वादे तो नहीं कर रहे. हर वोट जीतने के बाद 20 लाख रुपए तुम्हारे खाते में गिरूँ. बताओ किसके खाते में 20 रुपए अगर मोदी सरकार ने गिरे हो तो आप मुझे ये बताओ, MBBS करने के बाद, इंटर कॉलेज करने के बाद क्या चाय पकौड़ा बेचेंगे? हम अपना हक ही तो मांग रहे हैं मोदी से. 20 लाख थोड़ी मांग रहे हैं झूठे आदमी से. और जब तक ये तानाशाही चलती रहेगी हम लोग ऐसी अनशन पे बैठे रहेंगे. पिछले 4 दिन से मैं यहाँ बैठा हूँ. मैं झांसी का रहने वाला हूँ, वाइस प्रेसिडेंट कांग्रेस पार्टी से. जब रात राहुल गांधी जी की स्टेटमेंट आई है, दिल्ली पुलिस जिस टाइम उनको घसीट के लेके जा रही थी बस के अंदर, उस टाइम राहुल जी के कान में दिल्ली पुलिस ने बोला है इस सरकार को जल्दी से हटा दो, इस देश को बचा लो, ये देश बर्बाद हो जाएगा. बर्बाद तो होगा भाई. 2014 से अब तक बर्बादी हो रहा है. बर्बादी है भाई. 2014 से अब तक बर्बादी हो रहा है भाई. देश तो जब से आया है, जब से मोदी आया, जब से बर्बाद हो रहा है भाई. देश तो 2014 से बर्बाद है. जब से ये गवार प्रधान, मैं बता रहा हूँ, अनपढ़ प्रधानमंत्री बनने हैं भाई. अनपढ़ चाय वाला है, कहाँ से उठ के कहाँ प्रधानमंत्री बन गया. पढ़े लिखे लोग पिट रहे हैं, घसीटे जा रहे हैं बसों में. सही बात है भाई. जेल में जा रहे हैं, जेलों में जा रहे हैं. अच्छे नेता जो हैं वो जेलों में जा रहे हैं, घसीटे जा रहे हैं रोड पे हैं. और गवार जो हैं वो सीटों पे बैठ रहे हैं. क्या लगता है आपकी मांगे पूरी करेंगी सरकार क्या? क्योंकि 25 ये सरकार क्यों होती है? जनता की आवाज सुनने के लिए सरकार. तो अब पूरी तो करेगी, जो हमारी इच्छा है, जो हमारे वो हैं पूरे तो करेगी. वो क्या नाम है उनका, शिक्षा मंत्री गर्वेंद्र प्रधान, वो उनकी वो सुनी, क्या कहते हैं, ये उनकी बेटी विदेश में पढ़ रही है. विदेश में पढ़ रही है उनकी बेटी है. दूसरों की बेटी, औरों की, मतलब हमारी बहनें यहाँ पिट रही हैं. जेंट्स पुलिस मार रही है उन्हें डंडे. मैंने वीडियो देखी है. तुम कहाँ से हो? साथ नहीं है भाई. भाई हाँ. कितने हम ये स्टैंडर्ड में पढ़ाई क्या कर रहे हो? 8 स्टैंडर्ड में. फिर से यहाँ पे भैया हम अपने भविष्य के लिए मांग तो रखेंगे ही. और उन्होंने अभी मांगे, माननी भी चाहिए उन्हें हमारी मांगे. नहीं मांगेंगे तो फिर हम कोई और एक्शन उठाएंगे. अभी हम कलंक से जीतेंगे भैया. हमारे भाई बड़े बहुत पिटे हैं, हमारी बड़ी बहन पिटी है भैया. ऐसे नहीं चल सकता भैया.
वोट चोर को गद्दी छोड़ना पड़ेगी। लाठी खाना जानते हैं ना तो लाठी मारना भी जानते सही बात है हैं भैया। और लाठी तोड़ के देना भी जानते हैं कि कैसे दी जाती है। मैं सच बता रहा हिंसक आंदोलन नहीं करना है ऐसे अभिजीत दीपके बोल रहे हैं, फिर भी आप लाठी की बात कर रहे हो। हूं। जी मारे जी वो एक होता है ना एक सांगतो, जेव्हा पोलिसांनी मारलं ना तेव्हा ते पोलिस होते, बिना वर्दीचे होते आणि सिव्हिल वर्दी आणि त्यांच्या नंबर प्लेट पण नव्हते. जेव्हा आम्ही त्यांना विचारलं तुमच्या वर्दी कुठं आहे काय आहे, काही सांगत नाही त्यांनी, आणखी आम्हाला मारत होते. तर ते पोलिस नव्हते. हे पोलीस नव्हते, त्यांच्याकडून देखील मारहाण जी आहे ती झाली होती असं या सगळ्यांनी म्हटलेलं आहे. आणि आताची ही सगळी परिस्थिती सकाळची दाखवलेली आपण चहा नाश्त्याचं तर बघितलं, मात्र सुरुवातीला पुढं देखील आता ही दृश्य आपण पहा. तर अर्थातच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तरुण आल्यामुळं त्यांची गैरसोय देखील होताना पाहायला मिळते. वॉशरूमची देखील व्यवस्था जी आहे त्या नसल्यामुळं हे सगळेजण जे आहेत ते शक्य त्या पद्धतीनं आपापली व्यवस्था करताना पाहायला मिळत आहेत. आता देखील या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं खायचं सामान जे आहे ते आलेलं आहे आणि त्यांच्याकडून हे सगळं इथं वाटप देखील सुरू आहे. आता जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात लोक देखील आलेली ही आहेच, मात्र त्यांच्या सगळ्यांच्याच सकाळच्या वेळी नाश्त्याची आणि चहाची व्यवस्था जी आहे ती या सगळ्यांनी केली. त्यामुळे निश्चित या सगळ्या आंदोलनाची आता पुढे जाऊन किती दिवस लोकांना जे ते वाट पाहावी लागणार आहे, किती दिवस हे आंदोलन अशाच पद्धतीनं करावं लागणार आहे हे मात्र आता पाहणं गरजेचं आहे. या पुढच्या काळामध्ये हे सगळं आंदोलन जाऊन पुढं धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा त्या ठिकाणी मिळणार आहे का, ज्या मागणीसाठी हे आलेत ती त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे का, हे देखील पाहणं गरजेचं आहे. कॅमेरामन विजय देशमुखसह मी शेखर पाटील, पुढारी न्यूज, नवी दिल्ली.